हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळी माझी नाही ते तयारी वगैरे झाली, ऑफिसला जायचं आहे. घरातले सर्व काही कामं आवरलेत, तर मग म्हटलं चला ऑफिसला जायच्या आधी ना व्हिडिओची सुरुवात करूया. आणि आज ऑफिसमधून आले ना का संध्याकाळी मी ज्या काही साड्या वगैरे आणल्या आहे ना त्या सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे ना मी तुम्हाला दाखवते घरातले कामं कसे कसे आवरून झाले ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे कपडे धुवून झालेत, कपडे वाळत आहे. सकाळची देवपूजा वगैरे झाली, बाहेर रांगोळी काढून झाली, हळदीचं लेपन, उंबरट्याची पूजा वगैरे सर्व झालं आहे. हे बघा इथे फरची वगैरे स्वच्छ पुसून झाली आहे, सोफा आवरून झाला. इथे माझी पिशवी काढून ठेवली आहे. इथे माझ्या आधीचं अभ्यासाचं आहे, सगळं इकडे आवरून झालं आहे. त्यांचे मॅट धुवायला टाकले, सर्व काय आवरून झालं आहे. आज ऑफिसला जायला उशीर झाला बघा, 11:30 पावणे 12 वाजत आले. तरी बघा इथे असे माझे सर्व कामं. इकडे बघाल तर मस्त देवपूजा, देवांची आंघोळ झाली आहे घालून. आणि इथं कुरडाया, पापड सर्व काही अजून ते तसंच आहे. 2-3 दिवसापासून आज संध्याकाळी ते सुद्धा भरून ठेवायला लागेल. तर अशा आवरले माझ्या घरातले कामं. आणि केसांना मेहंदी लावायचे. केस बघा कसे समोरून सफेद झालेत. तर म्हटलं तेच आता रविवारी वगैरे केसांना मेहंदी लावील. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमीत कमी मला 7-8-10 दिवस झाले मी नाशिकला गेले होते आणि साड्यांची खरेदी करून आले, तर त्या काही तुम्हाला दाखवल्याच नव्हत्या आणि त्या तशाच ठेवलेल्या. तर म्हटलं चला आज माझ्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना दाखवूया तरी मी कशा साड्या घेतल्या त्या. तर आता ना सगळ्यात एक एक करून दाखवते. सगळ्यात आधी इथं मी माझ्यासाठी चप्पल घेतली. हे बघा चप्पल, खूप मस्त चप्पल आहे. एकदम मऊ चप्पल आहे, म्हणजे पायात घातली ना तरी पण एकदम मऊ लागणार, अशी कडक वगैरे नाही किंवा प्लास्टिक नाहीये. तर ही चप्पल घेतली आहे माझ्यासाठी. ही बघा, ही येलो कलरची साडी घेतली. माझ्या भाच्याचं लग्न आहे तर मला हळदीसाठी घेतली ही साडी. आहेत माझ्याकडे येलो कलरच्या खूप साड्या आहेत अशा ह्या कलरमध्ये, पण त्याच साड्या नेसायचा पण कंटाळा येतो ना का प्रत्येक लग्नात तीच पिवळी साडी नेसा. तर मग मी ही साडी घेतली आहे भाच्याच्या हळदीसाठी. तर बघा मस्त साडी, कपडा पण खूप मस्त आहे तिचा. तर बघा अशी साडी आहे. आता अशी पण ती फॉल बिडिंगला द्यायचीच आहे. तर मग म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. ब्लाऊज काढायचा आहे आणि ब्लाऊज योगिताकडे शिवायला दे. तर बघा अशी साडी आणि हा एवढा ब्लाऊज पीस आहे. साडीचा कलर पण एकदम छान आहे आणि उंचीला पण भरपूर साडी आहे. पातळ आहे माझ्या हातामध्ये. तर हे पातळ माझ्याकडे पाहुणे येणार आहेत तर त्या पाहुण्यांना द्यायचंय. आणि पातळाचा कलर पण मस्त आहे आणि पातळाचं कापड पण खूप मस्त आहे. 10 वारी पातळ आहे. पण आता याची मी घडी नाही मोडत कारण मला ते द्यायचंय. तर मग म्हटलं नको घडी मोडली ना तर पुन्हा मला तशीच घडी घालता येणार नाही. तर चला आता पैठण्या दाखवते तुम्हाला. हे बघा कलांजली पैठणी. ही पैठणी घेतली तर त्यांनी फिनिशिंग करून दिली. मागच्या वेळेसच्या ज्या काही पैठण्या साड्या वगैरे घेतल्या ना त्यांना फॉल बिडिंग करून द्यायचे, पण आता म्हणे फक्त आम्ही फिनिशिंग करून देतो. तर फिनिशिंग करून दिली. फॉल बिडिंग बाकी आहे. तर बघा हा पदर आहे, खूप मस्त आहे. तर ती फिनिशिंग केली आहे. तर मी विचारलं होतं फिनिशिंग कशासाठी, तर म्हणे ही बुट्टी वगैरे ना ही डार्क होते, उठून दिसते, त्याच्यामुळे ना अजूनच पैठणीचा लुक छान येतो. तर बघा पदर. आणि मला ना हा कलर खूप आवडला त्याच्यामुळे मी हा कलर घेतला. पदर बघा पैठणीचा कसा आहे, कलर पण खूप छान आहे. आता पूर्ण घडी नाही उतरत, ज्या वेळेस मी नेसेल ना तेव्हा तुम्हाला तर दिसेलच. उंचीला पण भरपूर आहे. आणि इथं तुम्ही काठांची डिझाईन बघा
अशी डिझाईन आहे, पूर्ण भरलेली अशा पूर्ण पैठणीवरती बुट्टे आहेत ना, तर अजूनच खूप मस्त दिसते. आणि मला आहे ना हे काठ खूप आवडले पैठणीचे. त्याच्यावरती मॅचिंग वर्क प्युअर कॉटनचा आहे. हा कलर होता माझ्याकडे, घरी आल्यानंतर समजलं का हा कलर आहे, पण ते काय होतं आपण कधी काही एखादी गोष्ट घ्यायला गेलो ना तर ते कळत नाही पटकन काय आहे काय नाही. ब्लाऊज दाखवते पैठणीचा, बघा असा पैठणीचा ब्लाऊज आहे. ही मागच्या गळ्याची डिझाईन आहे, पूर्ण स्टोन लावलेले आहे. आणि हे बाहीची डिझाईन आहे, म्हणजे अशी फुलबाईचा ब्लाऊज पैठणीचा ना, खूप मस्त दिसत. असं आहे, तुम्हाला मी आता जवळून दाखवते. डिझाईन वगैरे बघा किती मस्त आहे. पूर्ण त्याच्यामध्ये खड्याचं वर्क केलेलं आहे, छान अशी डिझाईन आहे. कलर पण खूप छान आहे, पेट्रोल ब्ल्यू कलर. मला ह्याच कलरची घ्यायची होती पैठणी, तर मग म्हटलं चला. आणि यांना पण कलर आवडला, तर हे म्हणे का हाच कलर घे, पेट्रोल ब्ल्यू कलर, कारण कलर खूप छान आहे, मला खूप आवडली. तर माझ्यासाठी म्हणा किंवा अजून एक तुम्हाला दुसरी पैठणी दाखवायची तर ती एक दाखवते. आता ह्या पैठणीवरचा सर्वात आधी शेला दाखवते. बघा, हिच्यावरती घ्यायचा होता पण हिच्यावरती मला मॅचिंग मिळालं नाही, त्याच्यामुळे नाही घेतला. तर हे बघा, ह्या पैठणीवरचा हा शेला बघा किती मस्त आहे. बुट्ट्या वगैरे खूप मस्त आहे. ही मागची बाजू आहे आणि ही पुढची बाजू आहे. तर हा आहे शेला. हा ह्या पैठणीवरचा पर्कल कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे, उंचीला वगैरे भरपूर आहे. ह्या पैठणीवरचा हा ब्लाऊज आहे. आता हा ब्लाऊज खोलत नाही मी, फक्तच तुम्हाला दाखवते. ते काय होतं, खोललं ना तर पुन्हा तशीच घडी घालता येत नाही ना, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं दाखवतेच. चला, हे बघा खूप मस्त आहे डिझाईन. हिची वर्क जरा वेगळी, हिची डिझाईन थोडी वेगळी. याच्यात हे स्टोन बघा कसे वेगळेच आहे, मस्त आहे. ही पैठणी दाखवते, दोन्ही कलंजलीच पैठणी, पण तिच्यामध्ये आणि हिच्यामध्ये फरक आहे. ही जास्त किमतीची, ती जरा कमी किमतीची आहे. तर ही बघा, ह्या पैठणीचा कलर तुम्ही बघाल तर चिंतामणी कलर आहे आणि खूप मस्त पैठणी आहे. हिच्यावरच्या बुट्ट्या वगैरे खूप मस्त आहेत. हिची पूर्ण मी घडी मोडत नाहीये, थोडीशी तुम्हाला दाखवते. हे बघा, पदर वगैरे बघा, ही पण फिनिशिंग करून दिली त्यांनी बघा. आणि हिचे काठ बघा किती मस्त काठ आहेत, असे काठ आहे आणि फिनिशिंग करून दिलेली आहे. बघा उंचीला किती आहे, भरपूर अशी उंची आहे. पदर खूप मस्त आहे. चिंतामणी कलरची पैठणी माझ्या नंदेसाठी घेतली आणि ही पेट्रोल ब्ल्यू कलरची पैठणी ही माझ्यासाठी घेतली, कारण आता माझ्या भाच्याचं लग्न आहे. माझे ननंद साहेबांच्या पाठीवरच्या आहेत, तर माझ्या भाच्याचं लग्न आहे, तर त्यांच्यासाठी ही पैठणी घेतली. तर त्या उद्या येणार आहेत ना, तर मग त्यांना उद्या द्यायला लागेल. तर मग म्हटलं चला आज तरी दाखवूया वेळात वेळ काढून. तर बघा अशी पैठणी आहे. तर यामधल्या तुम्हाला दोन्ही पैठण्यांमधल्या कोणत्या पैठणी आवडले नक्कीच सांगा, आणि दोन्ही पैठणींचे कलर कसे ते सुद्धा सांगा, कारण दोन्ही कलर तर खूप छान आहे. माझ्याकडे ना हा चिंतामणी कलर आहे, चिंतामणी कलरची माझ्याकडे पैठणी आहे, तर त्याच्यामुळे ना मी ह्या कलरची घेतली. आणि आमच्या अक्का म्हणे का मला आहे ना चिंतामणी कलरचीच घे पैठणी, मग त्यांना चिंतामणी कलरची घेतली. तर दोन्ही पण कलंजली पैठणी आहे. कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर अशी होती माझी छोटीशी खरेदी. पण बरेच दिवस झाले ती काही तुम्हाला मी दाखवलीच नव्हती, मला वेळच नाही मिळाला. तर म्हटलं चला आता तरी दाखवूया. आणि हा शेला त्यांनाच आणलाय त्यांच्या पैठणीवरती मॅचिंग. मला पण घ्यायचा होता, मला आहे ना शेला खूप आवडतो, पण माझ्या पैठणीवरती मला मिळालाच नाही मॅचिंग, त्याच्यामुळे मी काही नाही घेतला. म्हटलं दुसरा कोणता तरी घ्यायचा, तर नकोच म्हटलं घ्यायला.
ऑफिसमधून आल्यानंतर मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले, चहा घेतला, अजून बाहेरचे कपडे बाकी आहे काढायचे, पण म्हटलं तुम्हाला सर्वात आधी म्हटलं साड्या दाखवूया, नाही तर त्या दाखवताच राहून जायच्या, तर त्या दाखवायला घेतल्या. अजून घरामध्ये भरपूर कामं आहेत, तर आता आहे ना पापड्या वगैरे शेवया ते करून ठेवलेलं होतं ना, तर ते अजून भरलेलं नव्हतं. शनिवार रविवारी केलं होतं आणि ते तसेच राहिलं होतं भरायचं. तर छान असे सर्व पदार्थ व्यवस्थित वाळले. हळद आणि धना पावडर ठेवली भरून, पण पापड वगैरे ते तसेच राहिले होते, ते भरायला जरा निवांतपणाच लागतो. तर मग आत्ता आहे ना लॅपटॉपमधले जे काही डब्बे वगैरे होते ते काढले, रिकामे डब्बे, आणि त्याच्यामध्ये ना आता हे पापड वगैरे सर्व भरून ठेवते. आणि लॅपटॉपमध्ये जे बाकीच्या डब्यांमध्ये ना मागच्या वर्षीचं म्हणजे जे जुनं वाळवण्याचा पदार्थ आहेत ना ते सुद्धा वाळत घालायचे. शनिवारी रविवारी ना मस्त त्या सर्व पदार्थांना ऊन वगैरे देईल, आणि उन्हामध्ये दिवसभर वाळवले ना का ते पण एकदम मस्त टिकतील. तर मग म्हटलं चला त्या निमित्ताने ना सर्व लॅपटॉप वगैरे सर्व व्यवस्थित आवरून तरी जाईल. तर सर्व लॅपटॉपमधले डब्बे वगैरे खाली काढून हे सगळं सामान उन्हामध्ये वाळवून आणि लॅपटॉप स्वच्छ आवरून पुन्हा जसले तसे ठेवून देईल. काही डब्यांमध्ये थोडे उन्हाळी पदार्थ आहे, काही डब्यांमध्ये जास्त आहेत, तर ते सर्व बघायला लागेल आणि सगळं व्यवस्थित वाळून वगैरे भरून ठेवील. तर इथे बघा मी असे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करते. माझ्याकडे ना खूप प्लास्टिकच्या पिशव्या आहे. मी पिशव्या फेकून वगैरे देत नाही, म्हणजे टाकून देत नाही, त्या व्यवस्थित ठेवते, कधी कशालाही उपयोगात येतात. त्याच्यामुळे ना असं पदार्थ वगैरे असले ना का ते असे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून ठेवायचे, म्हणजे त्यांना हवा वगैरे लागत नाही आणि ते पदार्थ ना एकदम व्यवस्थित राहतात. त्याच्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर